आधी नाही कळो आला हा उपाय, आधी नाही कळो आला हा उपाय, नाही तरी काय चुकी होती। घाली तो पायासी मिठी एक सरे, नेदी तो दुसरे आड येऊ। कासया पडतो लटिक्याचे भरी, नभता का शिरी भार घेतो। घाली तो पायासी मिठी एक सरे, नेदी तो दुसरे आड येऊ। संसाराचा हाट फिरतो दुकान, भरोवरी धन मेळवितो। घाली तो पायासी मिठी एक सरे, नेदी तो दुसरे आड येऊ। तुका म्हणे काहे घेतो गर्भवास, काया होतो दास कुटुंबाचा। घाली तो पायासी मिठी एक सरे, नेदी तो दुसरे आड येऊ। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संताची, दुसरे चरणा संताची, दुसरे चरणा संताची। ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तारू, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। विभुवेनुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं। गवां वृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्वरदिक्प्रदेशं। विदिन्द्राधिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या, गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुष्टित्ते। स्वंभावी पूर्ण ज्ञाते या सकळाते, विनवनी करा विठ्ठल स्मरण। नामरूपी अनुसंधान, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा। घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची। घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा। आधी नाही कळो आला हा उपाय, नाही तरी काय चुकी होती। घाली तो पायासी मिठी एक सरे, नेदी तो दुसरे आड येऊ। अनंत कृपा संपन्न भगवत पूज्यपाद जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अत्यंत अभिनव असा हा अभंग आहे। प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी आपल्या पूर्व प्रापंचिक जीवन प्रवासाचं आत्मपरीक्षण केल्यानंतर महाराजांना जो खेद वाटला तो आजच्या अभंगात महाराजांनी व्यक्त केलेला आहे। विठ्ठल अभंगाची अर्थपूजा करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा। श्री क्षेत्र चास तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या पवित्र गावामध्ये ग्रामदैवत पवनसूत हनुमंतराया, पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी माता, भगवान श्री रामचंद्र प्रभूंच्या या पावन दरबारामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनचा संपन्न होत असलेला हा नामसंकीर्तन महोत्सव आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारे परमपूजनीय श्री महंत स्वामी काशिकानंद गिरीजी महाराजांच्या प्रेरणेने चालत असलेला हा उत्सव आहे। आणि या गोड उत्सवातील आजची ही कीर्तन सेवा करण्याचा योग मला या ठिकाणी प्राप्त झाला। समस्त ग्रामस्थ मंडळी, चास सप्ताह समिती, सप्ताह कमिटी यांच्या अत्यंत गोड संयोजनातून नियोजनातून पुरुष वर्ग, माता, माऊल्या, लहान थोर, आबालवृद्ध या सगळ्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये तन मन धरणे आपण सगळेजण एकत्र आहात।
या निमित्ताने गावचे भूमिपुत्र हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायाचे नवोदित कीर्तनकार हर्षद महाराज खैरनार यांच्या गोड मुखारविंदातून आपण संत चरित्र कथा ऐकत आहात। या निमित्ताने वारकरी संप्रदायाचे अत्यंत महान अभ्यासक आणि उपासक महाराज मंडळ आज आवर्जून आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांनी चाल गायली महाराष्ट्रातील प्रख्यात भजन सम्राट हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज आरोटे अण्णांच्या गोड उपस्थितीमध्ये। त्यांच्या समवेत ज्यांनी चाल गायली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धनी हरिभक्तीपरायण परमस्नेही आदरणीय रोहिदासजी महाराज मते यांच्या पवित्र सानिध्यामध्ये आणि ज्यांचा गोड पखावज ऐकत आहात ते महाराष्ट्रातील अत्यंत गोड पखावज वादक माझे परमस्नेही मित्र हरिभक्तीपरायण किरणजी महाराज गोसावी। गावातील पंचकृषीतील सर्व भजनी मंडळ, विनेकरी असतील, चोपदार असतील, या सगळ्यांच्या मोठ्या अथक प्रयत्नातून सहकार्यातून चालत असलेला हा उत्सव आहे। आणि या निमित्ताने गावचे भूमिपुत्र दातली या गावाला शाळेवर जे प्राचार्य आहेत हरिभक्तीपरायण अत्यंत निस्वार्थ अंतकरणाचे व्यक्तिमत्व आमचे आदरणीय एकनाथजी भाबड सर आणि सरांना सहकार्य करणारे आपण सर्व सप्ताह समिती, सप्ताह कमिटी यांच्या अत्यंत गोड अशा आयोजनातून आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग प्राप्त आहे। मंडप छान आहे, साऊंड ऑपरेटिंग सुद्धा सुंदर आहे। या निमित्ताने आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या पुढ्यात जो अभंग मी गायला तो अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे। प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्या पूर्व प्रापंचिक जीवन प्रवासाचं काही आत्मपरीक्षण केलेलं आहे आणि ते परीक्षण करत असताना अंतर्मुख झाल्यानंतर महाराजांना जो काही खेद वाटला, पूर्वी भोगलेल्या काही विषय भोगांबद्दल महाराजांना जी घृणा वाटली का देवा माझ्या हातून अशा अशा प्रकारचं दोषाचरण घडलेलं आहे, माझ्या वाट्याला अशा अशा प्रकारच्या काही चुका आल्या होत्या आणि ह्या सगळ्या चुका किंवा दोषाचरण जे घडले माझ्याकडून हे फक्त एवढ्याच गोष्टीमुळे का मला अगोदर तुझ्या चिंतनाचा, तुझ्या पायाचा प्रसाद मिळाला नव्हता। विठाल वारकरी संप्रदायामध्ये आचार हा अत्यंत सर्वश्रेष्ठ मानला जातो। मानवी जीवन जगत असताना आधुनिक काळ आहे, विज्ञान प्रगत काळामध्ये आपण वावरतोय आणि बदलत्या काळामध्ये जसा जसा माणूस आधुनिक होत चाललेला आहे तसा तो आचारापासून विन्मुख होत चाललेला आहे। आचार विन्मुख झालेला समाज आम्हाला बघायला मिळतो आणि आपल्या संस्कृतीमध्ये आचार परमो धर्म हा म्हटले, आचार हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे। आजही महाराष्ट्राच्या वैष्णव परंपरेमध्ये जे वजन आहे ना वारकऱ्याचं ते फक्त आचाराचं वजन आहे, बुद्धीचं वजन नाहीये। धन गया तो कुछ नहीं गया, शरीर गया तो थोड़ा कुछ गया, लेकिन चारित्र्य गया तो सब कुछ गया। एवरीथिंग इज लॉस, कैरेक्टर इज लॉस। विठाल चारित्र्य, आचार हा वारकरी संप्रदायाचा अत्यंत महत्वाचा असा दागिना आहे आणि या आचारापासून आज समाज विन्मुख होत चाललेला दिसतोय। सामान्य माणूस रोज चुका करतो, सामान्य माणूस रोज पाप करतो, सामान्य माणूस रोज दोषाचरण करतो, जीवाला त्याचं काहीच वाटत नाही। पण साधू संत महापुरुष जेव्हा जगाची स्थिती पाहतात, पापामध्ये बरबडलेला हा समाज पाहिल्यानंतर संतांना वाईट वाटतं आणि त्यावेळेला तुकोबारायांसारखे महापुरुष सगळ्या समाजाचं वकिली पत्र जणू पांडुरंग परमात्मा रूपी न्यायाधीशाकडे देतात। त्याच्यातला आजचा अभंग आहे। विठाल नाहीतर प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराजांच्या हातून काही चुका घडल्या तर महाराज ते व्यक्त करतात असा अजिबात अर्थ नाही त्याचा। तुकोबारायांच्या हातून चुका झाल्यात असं म्हणणाऱ्या कीर्तनकाराला कोण शहाणं म्हणेल? रोहिदास महाराज महाराजांच्या चुका नाहीयेत, समाजाच्या काय चुका आहेत। फक्त वकील काय करतो, क्लायंटच्या सगळ्या जे काही खटला राहतो त्याचा वकील स्वतःवर घेतो, न्यायाधीशाकडे सुपूर्त करत असतो। तसं सगळ्या समाजाच्या या दोषाचं, सगळ्या चुकांचं जे काही दिग्दर्शन तुकोबाराय करतात ते स्वतःकडे घेऊन करतात। देवा आधी मला कळालं नाही म्हणून माझ्या हातून या सगळ्या चुका घडल्यात, आज मात्र मला उपाय कळाला तुझ्या प्राप्तीचा, तुझ्या चिंतनाचा, आता मात्र माझ्याकडून हे सगळं घडणार नाही, अशा पद्धतीची भूमिका प्रस्तुत अभंगात तुकाराम महाराज व्यक्त करतात। मूलतः प्रश्न असा निर्माण होतो का सामान्य माणूस ज्या चुका करतो, जे पापाचरण करतो, जे दोषाचरण करतो, ते पाप करण्याची त्याची इच्छा आहे काय? ऐका, कोणालाच वाटत नाही आपण पाप करावं, कोणाला वाटतं आपण चुका कराव्यात, आपण दोषाचरण करावं। जे केल्यानंतर समाजात आपली निंदा नालस्ती होणार आहे, जे केल्यानंतर जगात लोक आपल्याला नाव ठेवणार आहेत, लोक आपल्याला तोंडावर व्यवस्थित बोलणार नाहीत, मागे लोक कटू बोलतील, या सगळ्या गोष्टी माझ्या जर चुकीने घडणाऱ्या असतील
तर आपण चूक करू नये हे प्रत्येकाला कळतं, पण तरी सुद्धा माणसाच्या हातून चुका घडतात हे मात्र फायनल आहे. विठाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग अशा चुका किंवा असं पाप कर्म माणूस करतो तरी नेमकं का, याची काही कारण मी आपल्या पुढ्यात मांडतो, ऐका. माणूस जीवनामध्ये दोषाचरणाला प्रवृत्त होतो याचं पहिलं कारण असं आहे का तो कलियुगाचा प्रभाव आहे. आपण ज्या युगात जन्माला आलो याला कलियुग म्हणतात. ज्या कलियुगाची ओळख सांगताना जिथं सत्य राहिलेलं नाही, लबाडी, कपट, आळस, हिंसा, शोक, मोह आदी सगळ्या विकारांनी माणूस आज पीडित झालेला आहे. महर्षी नारदजी वर्णन करतात, सत्यम नास्ति तपशौचम दयादानं न विद्यते उदरम भरिनो जीवा वरा का कूटभाषिणः. सत्य राहिलेलं नाही, तप राहिलेलं नाही. ऐका कलीचे महिमान असत्यासी रिजले जन बापा देती अनुभव धरती हे संताने. ऐका कलीचे महिमान असत्यासी रिजले जन बापा देती अनुभव धरती हे सांगत असताना महाराजांनी वर्णन केलंय, ऐका कलीचे महिमा. या कलियुगाचा महिमाच असा आहे का जिथं केवळ उदरम भरुनो जीवा वरा का कूट भाषिणः असा हा कलियुगाचा प्रभाव आहे. ऐसे कलियुगाचे मुळे झाले धर्माचे वाटोळे, राजे भ्रष्ट यवन झाले, ठाई ठाई दोष घडले, मग इही अवतार घेतले कलिदोष हरावया. माऊलींच्या बद्दल असं वर्णन करताना म्हटलंय, अर्थात कलियुगाचा हा प्रभाव आहे का इथं तुमची इच्छा असो अथवा नसो माणूस पापाचरण करतो. मग तरी सुद्धा या कलियुगासारख्या युगात आज आपल्या या चास गावामध्ये एवढा गोड भगवंताचा नामचिंतन उत्सव का होतो, मला वाटतं हे स्वामी काशिकानंद गिरी महाराजांचा आशीर्वाद आहे. विठाल अन्यथा कलियुगाची ओळख सांगताना जर संतांनी म्हटलंय, ऐका कलीचे महिमान असत्यासी रिझले जन पापा देती अनुमोदन करीती हेळन संताचे. ही कलियुगाची ओळख आहे महाराज. आणि अशा या कलियुगामध्ये आचार भ्रष्ट होती लोक कली, पुण्य क्षीण बळी झाले पाप. इथं पाप ऊत आलाय पापाला आणि पुण्य कमी झाले. आणि म्हणून माणूस कलियुगात पाप करतो याचं कारण आहे का त्या युगाचा तो प्रभाव आहे एक. दुसरी गोष्ट, माणसाकडून दोषाचरण घडतं याचं दुसरं कारण का त्याच्या प्रारब्ध दोषाकडून काही गोष्टी येतात. जे जे असेल प्रारब्धी ते ते कर्म न चुके कधी, होणारा सारीखी बुद्धी कर्म रेषा प्रगटे. जे जे असेल प्रारब्धी, तुमच्या प्रारब्धाकडून काही गोष्टी येतात तर माणूस मग त्या चुकीच्या आचरणामध्ये प्रवृत्त होतो. मग लोक म्हणतात का एवढा चांगला माणूस होता त्याच्याकडून असं का घडलं, त्याच्याकडून काही घडलं नाही, त्याच्या प्रारब्धाकडून ते घडलं. विठाल पहा ना, आपण चिंतन असं आहे, राजा हरिश्चंद्रासारखा एवढा महान संत महापुरुष, पण त्याच्या प्रारब्धाकडून काय आलं, त्याच्या वाट्याला वाहे डोम्या घरी पाणी. हरिश्चंद्र तारा राणी. कधी सूरदासाचं चिंतन पहा, कधी भीष्माचार्यांचे प्रसंग आपण डोळ्यासमोर आठवा. देवा त्रैलोक्यात सापडणार नाही अशी सात्विक बुद्धी माझ्याकडे. काय भीष्माचार्यांचं जीवन आहे महाराज. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूम्नी. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूम्नी. त्रिभुवन कमनम तमालवर्णम त्रिभुवन कमनम त्रिभुवन कमनम तमालवर्णम रविकर गौरव रौरांबरम दधानी. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूम्नी. हा ज्यांचा अधिकार आहे आणि असे महान तपस्वी असणारे भीष्माचार्य 52 दिवस अंगातून रक्ताचा थेंब निथळत होता. शरपंजरी पडलेले भीष्माचार्य देवाला सांगतात, देवा अरे आज माझ्या वाट्याला हे सगळे जे दोष आलेत, हे सगळं दुःख माझ्या वाट्याला आलंय, याच्यात काय चूक आहे माझी. अरे काय केलं मी माझ्या हातून असं पाप का ज्याचा परिणाम आज माझ्या वाट्याला हे सगळं आलंय. जसं सद्गुरु जोग महाराजांना काशीच्या पंडित लोकांनी विचारलं, महाराज तुमच्या हातून जर काही पाप घडलं असेल, काही चुका घडल्या असतील तर या पाण्यात संकल्प सोडा आणि सगळं सोडून द्या.
महाराज म्हणाले पापोहम पाप कर्मा पापात्मा पाप संभव. अरे ज्याने पापच केलं नाही त्याने काय पापाचा त्याग करावा. मी पापच केलं नाही. काय कॉन्फिडन्स असेल महाराज या लोकांना आपल्या चारित्र्याबद्दल. मी ओळखले मला कोणी आता माझ्यासारखा मीच आहे, माझ्या चारित्र्यावर माझा पूर्ण विश्वास आहे असं म्हणणारी लोक होती. भीष्माचार्य त्याच्यात होते. देवा काय मी पाप केलंय. तेव्हा भगवंताने भीष्माचार्यांना सगळ्या त्यांच्या पूर्व प्रापंचिक जीवन प्रवासाचं सगळंच्या सगळा बायोडाटा दिला. आणि मग भीष्माचार्यांच्या लक्षात आलं काही माझ्या प्रारब्ध दोषाकडून माझ्या वाट्याला आलंय. अर्थात मानवी जीवनामध्ये मनुष्याच्या हातून दोषाचरण घडतं तो कलियुगाचा प्रभाव, दुसरा आहे तो प्रारब्धाचा प्रभाव आणि तिसरा आहे तो त्याच्या स्वरूपाच्या अज्ञानाचा प्रभाव. विठ्ठल जीव पापामध्ये रममान आहे याचं तिसरं कारण जीवाला त्याच्या स्वरूपाचं अज्ञान आहे. मी म्हणजे कोण आहे. मी म्हणजे देह आहे. माझ्या अवतीभोवती आलेला संसार म्हणजे माझा आहे. घरदार गाडी गुडी बंगले बिंगले नौकर चाकर हे सगळं माझं आहे. याला सुखी करण्यासाठी मग माणूस वाटेल ते करायला तयार होतो. का प्रपंच म्हणजे माझा आहे. शरीर म्हणजे मी आहे. मी आणि माझं जे आहे त्याला सुखी करण्यासाठी माणूस जे जे काही करत राहतो बऱ्यापैकी त्याच्यात चुकाच घडत राहतात. इंद्रिय जे जे म्हणती ते तेची पुरुष जे करीती ते तरलेची न तरती विषय सिंधू. या विषया वाचून कही आणि का सर्वथा रम्य नाही हा स्वभावची पाही इंद्रियाचा. आणि मग ही इंद्रिय तुम्हाला तुमच्याकडून पाप प्रवृत्त करून घेतात. अर्थात जोपर्यंत विकार झोपलेले तोपर्यंत भजन करून घ्या. विकार जागे झाल्यावर माणूस काही करू शकत नाही. महाराज आमचे सद्गुरू भीमसिंह महाराज होते. गोड म्हणायचे आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, जागा आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, जागा आता जागा रे बाई नो जागा. चोर निजल्या नाडूनी भागा रे भाईनो, भागा रे भाईनो, जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, जागा आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्या नाडून भागा रे बाईनो, भागा रे बाईनो आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, जागा आता जागा रे बाईनो जागा. चोर निजल्या नाडूनी भागा रे आता जागा रे भाईनो जागा. त्यामुळे जेवढे जागे तेवढेच कीर्तन मंडपाकडे आले. जे झोपले ते काही आलेच नाही तिकडे. बरं का सगळ्यांना विनंती माझी, एवढा गोड उत्सव आपण सगळ्या गावकऱ्यांनी आयोजित केला. अरे आयुष्यभर तर आपण झोपणारच होत ना. त्याच्यासाठी जिंदगीत आपल्याला जो वेळ दिलाय भगवंताने तो परमात्म चिंतनासाठी दिलाय. जोपर्यंत विकार झोपले तोपर्यंत भजन करून घ्या. विकार जागे झाल्यावर माणूस भजन करणार नाही. आणि म्हणून आता जागा रे भाईंनो जागा. माणूस पाप प्रवृत्त होतो याचं कारण आहे का त्याला त्याच्या स्वरूपाचं अज्ञान आहे. जीव स्वतःला जीव समजतो. तो आहे तो परमात्म्याचा अंश आहे पण त्याचा विसर त्याला पडलाय. आणि म्हणून माणूस इथं वेदेन करिता प्रेरणा, विषयावरी सहज वासना, मांस सेवन मद्यपाना, मिथुनी भूत मैथुना, ए अर्थी सर्व जना तीव्र वासना सर्वदा. नाथ भागवत बोलतं माणूस इथं कळेल न कळेल, पटेल न पटेल पण पापाकडे प्रवृत्त होतोच. न जावे तेथ जाई, न पाहावे ते जो न पाहे, न खावे ते खावे ते विचितोषे, न धरावा तो संगो, न लगावे तेथ लागू, नाचरावे जो मार्गू आचरे जो, नाईकावे ते ऐके, न बोलावे ते भुंके, परिदोष होतील हे न देखे प्रवर्तता, अंगमनासी रुची यावे, ये तुलेनी करणे याचे निनावे भलतेची करी, परिपाप मज होईल का नरक यातना येईल, हे काहीच पुढील देखे ना जो. मी जे करतो ते पाप आहे का पुण्य आहे, चूक आहे का बरोबर आहे, योग्य आहे का अयोग्य आहे, धर्माने जगतोय का अधर्माने जगतोय, कायद्याने जगतोय का बेकायद्याने जगतोय, काही विचार करत नाही. सरसकट लोक जीवन जगतात आणि समाज त्याला स्टँडर्ड लाईफ म्हणतो. विठाला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अर्थात मनुष्याच्या हातून जे पाप कर्म घडतं त्याचं पहिलं कारण कलियुगाचा प्रभाव, दुसरं कारण प्रारब्धाचा प्रभाव आणि तिसरं कारण जीवाला त्याच्या स्वरूपाचं अज्ञान. या तीन गोष्टीमुळे माणूस चुका करतो किंवा पापाचरण करतो. कळलं महाराज? पण मग ज्या माणसाला हे सगळं या गोष्टीमुळे माणूस पापाकडे प्रवृत्त होतो असा पण एक वर्ग समाजात आहे, ज्याला ज्ञानी म्हणतात, ज्याला सगळ्या शास्त्राची जाणीव आहे, असा माणूस पाप करत नाही का? विठ्ठल अरे ज्याला ज्ञानेश्वरी गाथा गीता रामायण भागवत शास्त्र काही माहिती नाही त्याच्या हातून सर्रास पाप कर्म घडेल, घडू द्या. पण हे ज्याला कळते त्याच्याकडून चुका घडत नाहीत का? बोला. जे सर्वज्ञही होती ते उपायही जाणती तेही परधर्मे व्यभिचरिती कवण्या गुणे. अर्जुनाचा प्रश्न आहे देवाला. देवा, अरे मग जाणकार माणसं सुद्धा पापात प्रवृत्त होतात, याचं कारण काय आहे? अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः आणि छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः. देवा, अरे मग ही जाणकार माणसं सुद्धा कधी कधी चूक करताना दिसतात, पाप कर्म करताना दिसतात, याला काय कारण? तेव्हा देवाचं उत्तर गीतेमध्ये, अर्जुना काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे टिंब टिंब मारक जे. विठ्ठल अर्थात कलियुगाचा प्रभाव, प्रारब्ध दोषाचा प्रभाव, स्वरूपाचं अज्ञान, यामुळे माणूस पाप करतो. करू द्या. ज्याला हे कळतं तोही पाप करतो. आणि मग महाराज, आता आम्हाला याच्यातून सुटण्याचा काय मार्ग आहे? ज्या वेळेला कुणी एखादा असं साधक उभा राहील का त्याला आपल्या पापाची लाज वाटते, आपल्या चुकाची कर्माची घृणा वाटते, स्वतःबद्दल तो निर्भत्सना स्वतःची करू लागलाय, त्याच्यासाठी उपाय एकच आहे. काय? त्याने सरळ परमात्म्याच्या पांडुरंगाच्या समोर जायचं, उभा राहायचं, पश्चातापदग्ध अंतकरणाने देवासमोर डोळ्यातून अश्रुपात करायचा आणि परमात्म्याला हात जोडून सांगायचं, देवा, माझ्या हातून ज्या चुका घडल्यात, या सगळ्या चुका माझ्या हातून घडल्यात. आधी जर मला तुझ्या चिंतनाचा उपाय कळाला असता तर या चुका मी केल्या नसत्या. अशी शरणागती अभंगाच्या पहिल्या चरणात. नाही आधी आधी नाही कळो आला हा उपाय, 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 आधी नाही कळो आला हा उपाय. नाहीतरी काय सुखी होती, नाहीतरी काय सुखी होती, झाली तो पायाची मिठी एक सरे, झाली तो पायाची मिठी एक सरे. नाहीतरी काय सुखी होती, नाहीतरी काय सुखी होती, झाली तो पायाची मिठी एक सरे, झाली तो पायाची मिठी एक आधी नाही कळो आला हा उपाय, नाही तरी काय चुकी होती. वा, अभंगाच्या भावना तंतोतंत मांडल्या तुळशीदास महाराजांनी. त्यांनी अभंग भावना तंतोतंत नाही मांडल्यावर मग कोण मांडणार दुसरं? विठ्ठल आधी नाही कळो आला हा उपाय, नाही तरी काय चुकी होती. देवा, माझ्या हातून ज्या चुका घडल्यात याचं कारण एकच आहे का मला आधी तुझ्या चिंतनाचा मार्ग कळाला नाही म्हणून माझ्या हातून चुका झाल्यात. आधी नाही कळो आला हा उपाय. फक्त कीर्तन चिंतन करताना माझ्याकडून काही चूक झाली तर मला नक्की सांगा, कारण हा घरी केलेला होमवर्क आहे, त्याची साईन तुमच्याकडून करून घेऊन जाणार आहे मी. तसे मुख्याध्यापक समोर बसले तसे माझ्या. नाही तरी काय चुकी होती. देवा,
आधी जर मला कळालं असतं तर या चुका माझ्या हातून झाल्या नसत्या. काय बोलणे महाराज तुकाराम महाराजांचं. या सगळ्या समाजाच्या विचारांना खरं तर तुकोबर आहे त्या न्यायाधीशाकडे सुपूर्द करतायत. दुर्दैव आहे का माणूस कधीच सांगत नाही का माझ्याकडून फार चुकलंय, माझ्याकडून पाप झालंय, माझ्याकडून फार दोष झालेत. थोडंसं चांगलं केलं का सांगत सुटतो आपण केलं ते, मी केलं, माझ्यामुळं झालं, आणि सगळं वाईट केलेलं माणसं लपून ठेवतात. विठाल आपण पुण्य किती केलं हे जगाला सांगत सुटतो आणि पाप किती केलं हे मात्र माणूस लपून ठेवतो. म्हणून बहुधा पाप करण्याच्या जागा माणसाच्या लपूनच आहेत. विठाल आणि परमार्थ काय सांगतो माहितीये, ज्या माणसाला आपल्या पापाची जाणीव होऊन पश्चाताप दग्ध होऊन तो माणूस परमात्म्याच्याकडे शरणागत होतो त्याच्या खऱ्या परमार्थाला सुरुवात झाली. गुणात उत्तम गुण आपले कळावे अवगुण, अवगुण कळले ज्याला तो सुधारण्याच्या मार्गाला लागला असं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात. ज्याला आपल्या दोषाची जाणीव झाली, ज्याला आपल्या अवगुणाबद्दल जाणीव झाली, तो खऱ्या अर्थाने परमार्थाच्या मार्गाला त्याची सुरुवात झाली. पुण्य किती केलं हे जग सांगत सुटतंय आणि पाप किती केलं हे माणसं लपून ठेवतात. तुकोबर आहे अशापैकी नाही आहेत. मी तव अनाथ अपराधी, मी तव अनाथ अपराधी, मी तव अनाथ अपराधी. कर्महीन मती मंद बुद्धी, कर्महीन मती मंद बुद्धी. तुझ म्या आठविले नाही कधी, तुझ म्या आठविले नाही कधी. वाचा कृपा निधी माय बाबा, वाचा कृपा निधी माय बाबा, वाचा कृपा निधी माय बाबा, वाचा कृपा निधी माय बाबा. मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी. तुझ म्या आठविले नाही कधी, वाचा कृपा निधी माय बाबा. महाराजांनी आपल्या सगळ्या भावना नाट्याच्या अभंगामध्ये व्यक्त केल्यात. मी तर अनाथ अपराधी, देवा काय काय चुका माझ्या हातून घडल्यात ऐक, माझ्यासारखा अपराधी मीच आहे. नाही ऐकले गायले गीत, धरली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा. आपल्या पापाची कबुली देण्याचा हा नाट आहे. नाही केले तीर्थाचे भ्रमण, पाळीला पिंड कर चरण, नाही संत सेवा घडले दान पूजावलोकन मूर्तीचे. असंग संग घडला अन्याय, बहुत अधर्म उपाय, नकळे हित करावे ते काय, नये बोलू आठवते, नये बोलू आठवते. तेव्हा असंग असा संग सुद्धा माझ्या हातून घडलाय. जे बोलू नये ते मी बोललो देवा, माझ्यासारखा वाईट मीच आहे देवा, मी चांडाळ चांडाळ. काय बोलले तुकाराम महाराज. आणि हे सगळ्याच्या सगळ्या चुका माझ्या हातून घडल्या देवा. आधी जर मला तुझ्या चिंतनाचा उपाय कळाला असता तर हे झालं नसतं. अशा पश्चातापदग्ध वाणीने खरं तर आपल्या भावना देवाकडे जायला पाहिजे. पण दुर्दैव आहे माणूस स्वतःच्या दोषाकडे लक्ष देत नाहीत. हा असा तो तसा, याने हे केलं त्याने ते केलं. एक ही गलती हम बार बार करते रहे, धूल चेहरे पर थी हम आईना साफ करता रहे. विठाल मते महाराजांनी चाल चांगलीच म्हणली नाही, किरण महाराजांनी पक्वात चांगला वाजवला नाही, यांनी नीट ऐकलंच नाही, त्यांनी नीट साऊंड लावलाच नाही. अरे कशासाठी चाललं हे सगळं. रोज माझ्या हातून काय चुका घडतायत, माझ्याकडून नेमकं काय दोषाचरण घडतं याचा परिपूर्ण विचार मी करत राहावा. जगाच्या निंदा नालिस्तीमध्ये आपला वेळ का वाया घालावा. जगाकडे दुर्लक्ष करण्यासाठीच परमार्थ असतो. महाराज काकड्यात तुकाराम महाराज कैवार घेतात. खरा गुणवान कोण. गुणवंत केलो दोष जाणायासाठी, जाणायासाठी माझे मज पोटी बळकट दूषण, ओ माझे मज पोटी बळकट दूषण. माझे मज पोटी बळकट दूषण, माझे मज बळकट दूषण. गुणवंत केलो दोष जाणा यासाठी. आपल्याला देवाने गुणवान याच्यासाठी केले का आपले दोष आपल्याला कळाले पाहिजेत.
गुणवान तो नाही का जो जगाचे दोष पाहतो, गुणवान तो का ज्याला स्वतःचे दोष कळतात. विठाला विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून जीवाने परमात्म्याकडे आपल्या चुकांबद्दल कबुली द्यावी का देवा माझ्याकडून पाप कर्म घडलंय. आणि जेव्हा आपण कबूल होतो ना महाराज, तेव्हा परमात्मा तुम्हाला स्वीकारल्याशिवाय राहत नाही. पश्चाताप दग्ध झालेलं अंतकरण देव लगेच स्वीकारतो महाराज. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमोची अवधारी. जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. या लागी दुष्कृती जरी झाला न्हाऊनी मज आतू आला सर्व भावे. माऊली म्हणतात ज्याला स्वतःच्या पाप कर्माबद्दल निर्वचना वाटू लागली आणि तो जर देवाकडे गेला तर देव त्याचा स्वीकार केल्याशिवाय राहत नाही. फक्त कबूल करा देवा, आधी नाही कळो आला हा उपाय. आणि देवाला हे सांगताना अभंग मात्र तुकाराम महाराजांचा हाच घेऊन जावं लागेल आपल्याला. कारण आपली वाणी देवाला नीट कळत नाही, त्यामुळे वाणी तुकोबऱ्यांचीच लागते. 2000 रुपयाची लाल नोट बंद झाली म्हणा ती, पण जर समजा त्या नोटेवर साईन जर करायची ठरली तर मला वाटतं महाराष्ट्रातला किती संप्रदायातला चांगला कीर्तनकार असू द्या, त्याची सही चालेल का? सही गव्हर्नरचीच पाहिजे. गव्हर्नर समजा ते ज्ञानेश्वरी वाचत नाहीत, गाथा वाचत नाहीत मते महाराज, पण तरी त्यांच्या सहीला किंमत आहे. आपण रोज ज्ञानेश्वरी वाचतो, गाथा वाचतो, हरिपाठ करतो, एवढं सगळं करतो. मग खरं तर लोकांनी आपल्या साईनला किंमत द्यायला पाहिजे ना. आपण पारमार्थिक माणसं आहेत, पण नाही, 2000च्या नोटेवर सही मात्र गव्हर्नरचीच पाहिजे. तसं तुकोबऱ्यांकडे आपल्या देवाकडे आपल्या भावना व्यक्त करायला अभंग तुकोबऱ्यांचाच पाहिजे. विठाला एखाद्या चोराने जर एखादा दरोडा टाकला, एखादं वाईट कृत्य केलं, जर त्याला पोलिसांनी पकडलं आणि समोरून जर तो चोर चालला ना, तर त्या पोलिसांना आपण किती जरी सांगितलं की आता याला घेऊन जा फाशी द्या, ते सांगतील अहो तुम्ही कोण फाशी देणारे सांगणारे. ज्या वेळेला कोर्टात जाऊन त्यांचा निकाल लागेल, जेव्हा न्यायाधीश सांगतील का यांना फाशी द्या, तेव्हाच त्यांना फाशी दिली जाणार आहे. मला वाटतं समाजाला जर आपल्या भावना देवाकडे पोचायच्या असतील तर त्यांना ज्ञानोबऱ्यांच्या तुकोबऱ्यांच्या शब्दाशिवाय मार्ग नाही. म्हणून संतांच्या शब्दाशिवाय आम्हाला आपल्या भावना व्यक्त करता येणार नाहीत. तुकोबऱ्यांचा हा अभंग आपल्याला सगळ्यांना अगदी अंतकरणात प्रेम करून ठेवावा असा आहे. देवा आधी नाही कळो आला हा उपाय, नाही तरी काय चुकी होती. देवा आता मात्र माझ्याकडून अशा अशा चुका घडल्यात आणि ह्या मी तुझ्या समोर सांगतो. माणसं कबूल करत नाहीत आणि तुकोबऱ्या म्हणतात कबूल करा. देवासमोर जा आणि आपलं अंतकरण परमात्म्याला सांगा. दुर्दैव आहे का माणसं कबूल करत नाहीत. आता जसं मला इथे कीर्तनासाठी बोलवलं तसं काय झालं, एका गावामध्ये एका काशीच्या पंडिताला बोलवलं. गावात काशीचे पंडित आले. गावकऱ्यांनी याच्यासाठी निमंत्रण दिलं की म्हटले बघा तुम्ही काशीहून आलात, आमच्या गावात फार अडाणी लोक आहेत, फार अज्ञानी लोक राहतात आणि आमच्या सगळ्या गावाला अज्ञानी लोकांना ज्ञानी बनवण्यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला बोलावलंय. ते पंडित गावात आले, सभा भरलेलीच होती, सगळे गावकरी लोक जमा झाले होते. ऐका, सगळे गावकरी जमा झाले होते. पंडित काशीचे आलेत, माईकच्या समोर गेले, माईक हातात घेतला आणि त्यांनी पहिलं आव्हान केलं, हे पहा आपल्या गावात फार अडाणी लोक राहतात असं मला सांगितलं गेलंय, आपल्या गावात फार अज्ञानी लोक राहतात असं मला सांगितलं गेलंय आणि तुम्हाला ज्ञानी बनवण्यासाठी म्हणून मला काशीहून बोलावलंय. गावात कोण कोण अज्ञानी आहेत जरा हात वर करा किंवा उठून उभे राहा. लेक्चर संपलं. पिन ड्रॉप सायलेन्स. कुणीच बोलेना, कुणी हात वर करेना. सगळीकडे शांतता पसरली. काशीच्या पंडिताला वाटलं कदाचित माझी काशीची भाषा आहे म्हणून लोकांच्या लक्षात आली नसावी. पुन्हा पंडिताने आव्हान केलं, हे पहा आपल्या गावात फार अडाणी लोक राहतात, अज्ञानी लोक राहतात, तुम्हाला ज्ञानी बनवण्यासाठी मी काशीहून आलोय. तुमच्या गावात कोण कोण अडाणी किंवा अज्ञानी आहेत जरा उठून उभे राहा. पुन्हा लेक्चर संपलं. पुन्हा सगळीकडे शांतता, कुणीच उभा राहीना. शेवटी कोपऱ्यात एक जण लाजत लाजतच उभा राहिला. त्या पंडिताला जरा बरं वाटलं, चला एक तरी पेशंट सापडला. आणि पंडितांनी त्याला बोलावलं, ए बाबा ये ये या जरा या, ओ यांना येऊ द्या, मागे नका बघू, कुणीच नाही तिकडे, यांना येऊ द्या. आणि ते असे ग्रस्त पुढे आले. ते ग्रस्त पुढे आले आणि पुढे आल्यानंतर पंडितांनी त्यांना विचारलं, का हो एवढं मोठं गाव आहे तुमचं, एवढ्या मोठ्या गावात तुम्ही एकटेच अडाणी आहेत, एकटेच अज्ञानी आहेत. रागवला तो माणूस, ओ पंडित काशीहून आलात, ऐकून घेतो म्हणून काही बोलायचं का? गावात आलात पाहुणे म्हणून, अतिथी म्हणून स्वीकारतोय, गावात आलात म्हणून काही बोलायचं? पंडित म्हणले, का हो का मी काय बोललो तुम्हाला? एवढ्या लोकात मला अडाणी म्हणता, एवढ्या लोकात मला अज्ञानी म्हणता. पंडित म्हणले, मी तुम्हाला अजिबात काही म्हणालो नाही, पण मी आव्हान केल्यानंतर अडाणी किंवा अज्ञानी कोण असेल त्यांनी उठून उभा राहा म्हणल्यानंतर तुम्ही एकटेच उभा राहिलात म्हणून मी तुम्हाला बोलावलं. मी तुम्हाला अडाणी म्हणलो नाही म्हणून मी तुम्हाला बोलावलं. त्या ग्रहस्थाने सांगितलं, म्हणले महाराज मी अडाणी बिडाणी काही नाही,
बराच वेळ झाला गावात तुम्ही एकटीच उभा आहे, तुम्हाला जोडीदार म्हणून मी उभा राहिलो, बाकी मी अडाणी नाही आणि मी अज्ञानी नाही. माणूस आपलं अज्ञान किंवा अडाणी पण कबूल करायला तयार नाही, आणि जोपर्यंत माणूस त्याचं हे शहाणपण दूर ठेवत नाही तोपर्यंत भक्तीला सुरुवातच नाही. विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो ऐका, आणि म्हणून महाराज तुकोबर आहे पांडुरंगाला सांगता, देवा अशा या सगळ्या चुका माझ्या हातून घडल्यात, हे मी तुझ्या समोर कबूल करतो, मी शरणागत आहे देवा, माझ्या हातून या दोषाचं आचरण घडलंय. महाराज वर्णन करतात. मग काहो महाराज, तुम्ही जर असं आम्हाला सांगता की देवासमोर जा, शरणागत व्हा, पश्चाताप दग्ध व्हा, हो नाथांची भागवतात ओवी आहे, उद्धवा जेथ अनुताप नाही तेथ माझी कृपा नव्हेची काही. महाराज स्वतःच्या पाप कर्माबद्दल गिल्ट व्हायला सुद्धा परमात्म्याचा प्रसादच यावा लागतो. तेथ माझी कृपा नव्हेची काही. म्हणून आपल्या पापाबद्दल जर कुणाला पश्चाताप होत असेल ना, गिल्ट फील होत असेल, समजा देवाची काहीतरी इच्छा आहे, आपण सावध झालो पाहिजे, आपण जबाबदारीने सावध व्हायला पाहिजे, आपण अंतर्मुख व्हायला पाहिजे, आपण शरणागतीचा मार्ग स्वीकारायला पाहिजे. पण महाराज तशाने देव स्वीकारील? केली मागे नका पाहो, तुझं जमान आम्ही आहो, तुझं जमान आम्ही आहो, तुझं जमान आम्ही आहो. मागे नका पाहू, तुझं जमान आम्ही आहो, तुझं जमान आम्ही आहो, तुझं जमान आम्ही आहो. केली मागे नका पाहू. बहुतेक पाठ आपल्या ऐकण्यात असा आहे का, मागे केले ते पाहू नका. केली मागे नका पाहू, शुद्ध पाठ. तुझं जमान आम्ही आहो. तुकाराम महाराज म्हणाले, अरे बाबा, जर तू अंतर्मुख होऊन अशी देवाची शरणागती करशील तर मी स्वतः तुला जामीनदार होतो, मी तुला जामीन होतो, काही काळजी करू नकोस. माझा पांडुरंग परमात्मा तुला स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. डोळ्यातून अश्रूंचा पूर येऊ दे, छाती बडवून घे, देवा माझ्या हातून पाप घडलंय, देवा माझ्या हातून चुका घडल्यात, आज मी देवा तुझ्याकडे आलोय. तुकाराम महाराज म्हणले, मी तुझ्या सोबतीला आहे. मागील केले ते अवघेची वाहू, बाप रखुमा देवर विठ्ठलू नाहो. माऊलींचा सुद्धा अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणाले, हे जर कळत असेल आणि कळून जर आंधळ्यासारखं वागत असेल तर मग मात्र अडचण आहे. बहुत सोसिले मागे न कळता, पुढती आता काय अंध भावे, पुढती आता काय अंध भावे. बहुत सोसिले मागे न कळता, बहुत सोसिले मागे न कळता. बहुत शोषिले मागे न कळता, बहुत शोषिले मागे न कळता. तेव्हा बहुत सोसिले मागे न कळता. जोपर्यंत कळत नव्हतं तोपर्यंत काहीतरी घडलं आपल्याकडून घडू द्या, पण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ठीक आहे. हो, ज्या दिवशी कळून सुद्धा माणूस जर असं करत असेल तर मग मात्र ते वाईट आहे. मागील काळ अज्ञानपणे सरला स्वभाव त्या गुणे, नेने आयुष्य होते उणे, पुढील पेणे अंतरलो. आणि आपण जेव्हा असं पश्चाताप दग्ध अंतकरणाने देवाकडे जाऊ ना महाराज, त्यावेळेला तो परमात्मा इतका कृपाळू आहे, तो आपला स्वीकार केल्याशिवाय राहत नाही. देवा आमच्याकडून चुका व्हाव्यात हा आमचा धर्म आहे, पण आमच्या चुका पदरात तू घ्याव्यात हा तुझा धर्म आहे. आता नको चुको आपुल्या उचिता, आता नको चुको आपुल्या उचिता. आता न चुको आपुल्या उचिता, आता न कळो आपुल्या उचिता. हरी कृपाळुवा कांता रखुमाईच्या, कृपाळुवा कांता माईच्या, कृपाळुवा कांता रखुमाईच्या, कृपाळुवा कांता माईच्या. आता नको चुको आपुल्या उचिता, आता नको चुको आपुल्या उचिता. आता नको
वारकरी शिक्षण संस्थेचे भजन शिकवण्याचे अध्यापक जे परमेश्वर महाराज जायभ आहेत त्यांची ही चाल आहे. आता नको चुको आपुल्या उचिता पांडुरंगा कृपाळुवा कांता रखुमाईच्या कृपाळुवा कांता रखुमाईच्या आचरावे दोष हे आम्हा उचित आचरावे दोष हे आम्हा उचित तारावे पतित तुमचे ते आम्ही दोषाचं आचरण करावं आचरावे दोष हे आम्हा उचित आम्ही दोषाचं आचरण करावं आमच्यासाठी योग्य आहे पण तरी सुद्धा तू आम्हाला त्याच्यातून तारावं हा तुझा धर्म आहे. विठाल आणि म्हणून महाराज म्हणाले माझा परमात्मा इतका कृपाळू आहे का तुम्ही जर त्याच्याकडे असं जाल शरणागत होऊन माझा परमात्मा विठोबा तुम्हाला नाकारल्याशिवाय नाही म्हणणार नाही माझा परमात्मा तुम्हाला स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण देवाकडे जा देवाला सांगा आधी नाही कळो आला हा उपाय नाही तरी काय चुकी होती. महाराज पण नेमका उपाय काय करायचा दुसऱ्या चरणात घाली तो पायासी मिठी एक सरे मिठी एक सरे घाली तो पायासी मिठी एक सरे मिठी एक सरे घाली तो मिठी एक सरे मिठी एक सरे घाली तो पाया आसी मिठी एक सरे मिठी एक सरे नेदी तो दुसरे आडाऊ नेदी तो दुसरे आडाऊ घाली तो पायासी मिठी एक सरे मिठी एक सरे घाली तो पायासी मिठी एक सरे मिठी एक सरे नेदी तो दुसरे आडे नेदी तो दुसरे आडे घाली तो पायासी मिठी एक सरे मिठी एक सरे घाली तो पायासी मिठी एक सरे फार गोड गायला अण्णांनी घाली तो पायासी मिठी एक सरे मिठी एक सरे. पांडुरंगा आज मात्र मी शरणागत होऊन पश्चाताप होऊन तुझ्या पायाला मिठी घालतो. पांडुरंगाच्या पायाला मिठी एकदा का घातली का मग मात्र तो विटीवरचा मालक आमचा स्वीकार करणार आहे. त्या पांडुरंगाचे पाय हे जगाला आनंद देण्यासाठी जणू विटीवर उभा आहेत. असा तो परमात्मा राम अवतारात त्याचे पाय समचरण नव्हते त्याचे पाय राम अवतारामध्ये असे मागे पुढे आहेत. कृष्ण अवतारामध्ये सुद्धा तो देहुडा चरणी वाजवितो वेणू. राम अवतारात त्याला धनुष्य बाण मारायचा होता म्हणून त्याचा एक पाय पुढे आणि एक पाय मागे. कृष्ण अवतारामध्ये तो बासरी वादन करत होता म्हणून त्याचा तिथं जो पाय आहे तो असा देहुडा चरणी या स्वरूपात आहे. पण पंढरपुरात आलेला विठोबा मात्र असा समचरण धारण करून उभा आहे. जो तो जगाला जणू सांगतोय काळजी करू नका माझ्याकडे पहा. कमरेवर हात देऊन सांगतोय तुम्ही जर माझ्या पायावर याल ना प्रमाणम भवाब्धे हृदम माम कानाम नितंब कराभ्याम धृतो येन तस्मा विधातुर्वसते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रांत गण्डस्थलांगं जपारागबिंबाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं
किरीटोज्ज्वलत्सर दिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्य रत्नैरनर्घै त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्याभतंसौ परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. विटेवरचा मालक परमात्मा पंढरीनाथ जगाला जणू हे सांगतो, माझ्याकडे या. माझे हे चरण स्थिर आहेत, हे चरण सम आहेत. जगातला पापी असू द्या, पुण्यवान असू द्या, चांगला असू द्या, वाईट असू द्या, खळ असू द्या, दुर्जन असू द्या, तो जर माझ्या पायावर आला का निश्चित त्याचं कल्याण केल्याशिवाय मी राहणार नाही. शिशुपालाच्या 100 चुका होत्या, पण माझ्या पांडुरंगाने त्याला आपल्या चरणावर स्वीकारलंच ना महाराज. अरे रावणासारख्या विकृत माणसाला सुद्धा परमात्म्याने स्वीकारलंच ना. कंसासारख्या विकृताला सुद्धा परमात्म्याने स्वीकारलंच ना. या जगातल्या अत्यंत पाप्याला सुद्धा परमात्मा स्वीकारतो. आपण तर तेवढं पाप केलेलं नाहीये, आपल्याकडून तेवढ्या चुका झालेल्या नाहीयेत, आणि म्हणून वेळ आपल्या हातात आहे, क्षण आपल्या हातात आहेत. आपण त्या परमात्म्याच्या चिंतनाकडे जावं, त्याच्या चरणाला मिठी मारावी आणि देवाला सांगावं, देवा घाली तो पायासी मिठी एकसरे, नेदी तो दुसरे आड येऊ. आता तुझ्या चरण सानिध्यात मी असताना आता तुझ्यात आणि माझ्यात दुसरं तिसरं कुणी मध्ये येऊ देणार नाही. नेदी तो दुसरे आड येऊ. आणि खरंच आहे महाराज, लक्षात घ्या. थोडं जड वाटत असणार ऐकायला, पण हे गरजेचं आहे. आता ही गरजेची कीर्तन आहेत. विठाल त्यामुळे रोहिदास महाराज, मी तर स्वतः असा विचार करत असतो, याच्या ज्याला गरज वाटेल तेवढे बसतील, कारण सगळ्यांनीच हे ऐकावं असं माझा अजिबात अट्टहास राहिलेला नाहीये. पण काळानुसार आपण किती बदलत ऐकायचं. काही ऐकायला येतं म्हणून ऐकतच राहायचं का? सगळं येतं डाउनलोडच चालू आहे, नुसतं कानातून येतं डाउनलोड चालू आहे. त्याच्यातून काही मिळतंय का? काही जिव्हारी लागतंय का? काही बदल होतोय का? परिवर्तन तो संसार का नियम आहे. परमार्थ करून जर आमचे 50-100 वर्ष जर असे फुकट जात असतील महाराज, तर ज्ञानोबा तुकोबारांचा अपराध करतोय आपण. विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. काळाची गरज आहे महाराज. ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल का आता खऱ्या अर्थाने मला माझ्या जगण्याचा विचार केला पाहिजे, मी काहीतरी अंतर्मुख झालो पाहिजे, माऊली तुकोबारे मला नाही हसले पाहिजेत, असं जर वाटत असेल तर आपण अंतर्मुख व्हा, सावध व्हा. आणि आधार तुम्हाला फक्त एक संत असतील आणि दुसरा देव असेल. आधार कधी पदाचा नसावा, आधार कधी पैशाचा नसावा, आधार कधी सत्तेचा नसावा. ज्या दिवशी आपले सगळे आधार संपतील त्या दिवशी एकच आधार आहे महाराज, देवाचे पाय. ज्यासी नाही पंख पाय ज्यासी नाही पंख पाय तेने करावे ते काय. हे भाव धरोनिया पंढरपुरासी जाय. हे जनबाल भरोनिया पंढरपुरासी जाय. इच्छिले ते फळ देतो, यासी नवलाव काय. इच्छिले ते फळ देतो, यासी काय नवलाय. हरी विठोबाचा धर्म जावो, त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म लागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. ज्या दिवशी आपला आधार संपेला महाराज, त्या दिवशी एक आधार असतो, तो म्हणजे फक्त देव असतो. या जगात देवाचा आधार ज्याला असेल त्याच्या जगण्याचा आनंद काही निराळा आहे महाराज. का हो?
ज्याने देवाचा आधार समजला आणि असा कुणी देवाकडे गेलाय का जो देवाचा आधार समजून देवाकडे गेला आणि देवाने त्याचं कल्याण केलं. जासी नाही पंख पाय तेने करावे ते काय. मग महाराज सगळा आधार संपलेला कोण गेला देवाकडे? सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला मुष्टी पोहे घेवोनिया त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. गण आणि गोत्रज सर्व हसताती मज. गेले याचे मनुष्यपण येणे सांडविली लाज. विनवितो शिंपी नामा. नामदेव गोड वर्णन करतात. ज्या दिवशी आपला आधार सगळा संपेल त्या दिवशी आधार देवाचे पाय असतात. महाराज तुकोबरा केवढ्या प्रार्थनापूर्वक सांगतात. घाली तो पायासी मिठी कसरे नेदी तो दुसरे आड येऊ विठोबा रखुमाई. जय विठोबा जय विठोबा. कारभारी महादू ढाकणे, सचिन निवृत्ती बाबड, अशोक नामदेव बाबड, अशोक नामदेव बाबड, कारभारी महादू ढाकणे, सचिन निवृत्ती बाबड. जय जय विठोबा रखुमाई. 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 जय जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. दलित वरदारी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. रखुमाई. विठोबा रखुमाई. रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. घाली तो पायासी मिठी कसरे नेदी तो दुसरे आड येऊ. महाराज म्हणतात देवा तुझ्या चरणाला का एकदा मिठी घातली का मग मात्र मी कधीच सोडणार नाही. न सोडी न सोडी न सोडी विठोबा चरण न सोडी. तुझ्या चरणावर का एकदा आलो का मग मात्र जगातला सगळा आश्रय आणि आधार माझा संपणार आहे. आणि म्हणून आज मी तुझ्याकडे शरणागत होऊन आलोय आणि परमात्म्याच्या समोर शरणागत झालेले तुकोबर आहे. पुन्हा एकदा आपल्या पूर्व प्रापंचिक जीवन प्रवासाचा विचार करू लागले आणि पुन्हा महाराजांना खिन्नता वाटली. देवा काय रे त्या प्रपंचाच्या लटिक्या असणाऱ्या प्रपंचाच्या आहारी मी गेलो होतो. कासया पडतो लटिक्याचे भरी नभता काशिरी भार घेतो. कासया पडतो लटिक्याचे भरी. जो प्रपंच मूलतः सगळ्या महापुरुषांनी शास्त्राने जर लटिका सांगितलाय आणि अशा लटिक्या असणाऱ्या प्रपंचाच्या आहारी मी गेलोय. केवढी उपेक्षा झाली असेल ना. कारेदास होसी संसाराचा खर. कारेदास होसी संसाराचा खर. वे कारेदास होसी
संसाराचा खर अरे दास होशी संसाराचा खर दुःखाचे डोंगर सोसावया सोसावया दुःखाचे डोंगर सोसावया भोगावया. भोगावया दुःखाचे डोंगर भोगावया भोगावया दुःखाचे डोंगर भोगावया कानदास होसी संसाराचा खर दास होशी संसाराचा खर कार्यदास होसी संसाराचा खर अरे दास होशी संसाराचा खर दुःखाचे डोंगर भोगावया दुःखाचे डोंगर भोगावया दुःखाचे डोंगर भोगावया कार्यदास होसी संसाराचा खर होसी संसाराचा खर कारे दास होसी संसाराचा कर लटिके असणाऱ्या संसाराचा दास जीव झालाय का बाबा दुःखाचे डोंगर भोगावया संसाराचा दास होण्यात कोणतं शहाणपणे बोला जो संसाराचा दास तो पांडुरंगाकडे उदास आणि जो पांडुरंगाचा दास तो संसाराकडे उदास विठाल चालले नरा कारे दास होसी संसाराचा खरा कोणासाठी नरासाठी चाललंय नरा तू खर झालाय असू द्या नर आणि खर दोन शब्द आहेत फार जवळचे शब्द आहेत नर आणि खर जवळचे शब्द आहेत न आणि ख हे दोन शब्द जर आपण एकत्र केले नरातला न उचला आणि खरातला ख उचला नरात आणि खरात फक्त नाका इतकाच फरक आहे विठाल विठ्ठल विठ्ठल आपण ठरवा आपण संसारात दास असलो पाहिजे का पांडुरंगाचे दास असलो पाहिजे आपण ठरवा महाराज उपेक्षा करतात कोण पाहतं आपल्याला कोण उपेक्षा करतं कोण नावं ठेवतं कोडग्या लाज नाही कालचा कोडगा आज नाही तू कर किती वटवट मी हाही घमनघट लोक कुठं लक्ष देतात महाराज पण लक्षात ठेवा हे आज जरी तुम्ही लक्ष दिलं नाही पण वर लक्ष ठेवणार आहे तो आपल्यावर संसाराचा दास होऊ नका महाराज प्रपंच लटिका मिथ्या माया नरदेह केवळ नाशिवंत काया म्या जन्म दौडीला वाया पंढरी राया विसरुणी महिपती महाराज विठाल विठ्ठल विठ्ठल पंचतंत्रातली कथा शाळेत लहानपणी आपण सुद्धा सगळ्यांनी ऐकलेली आहे एक लोणार मीठ विकण्याकरता निघाला त्याने गाढवाच्या पाठीवर असे ते मिठाची गोण्या दिल्या आणि तो लोणारी असा मीठ विकण्याकरता चालला होता पलीकडच्या गावाला त्याला जायचं होतं मध्ये नदी वाहत होती त्या नदीतून तो लोणार निघाला गाढव त्याच्यातून निघालं होतं आणि पाण्यात काहीतरी दगड वगैरे त्यात गाढवाच्या पायाला लागला ते गाढव पाण्यात खाली पडलं आणि गाढव खाली पडल्याबरोबर त्याच्या पाठीवर मिठाची गुणी होती आणि पाण्यात ते मीठ विरघळणार लवण मिळविता जळे नियम येतो पाण्यात मीठ गेलं मीठ सगळं विरघळलं ठेच लागून गाढव पडलं होतं खाली सगळं मीठ विरघळलं आणि उठायला लागल्यानंतर त्याच्या पाठीवरचं सगळं ओझच कमी झालं आणि सहजपणे जेव्हा गाढव उठलं तेव्हा गाढवाच्या लक्षात आलं मालकाने इतकं मोठं ओझं पाठीवर दिलं होतं आणि पाण्यात आल्यावर सगळं ओझं विरघळलं सगळं ओझं कमी झालं म्हणजे पाण्यात काहीतरी जादू असली पाहिजे गाढवाने आयडिया अशी केली आता उद्या जेव्हा पाठीवर काही हे देईल ना तेव्हा पुन्हा इथं पाण्यात यायचं आणि बरोबर इथं बसायचं दुसऱ्या दिवशी मिठाची गुणी त्याच्या पाठीवर दिली पुन्हा गाढव पाण्यात आलं गाढव पाण्यात आलं आता ठेच नाही लागली ठेच न लागताच गाढव पाण्यात पडलं असे बरेच गाढव ठेचा न लागताच पाण्यात पडलेले आणि गाढव पाण्यात पडलं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी मिठाची गुणी विरघळली 2-3 दिवस हा सगळा प्रकार चालला होता आणि शेवटी मालकाच्या लक्षात आलं आता त्याने मिठाची गुणी देण्याच्या ऐवजी काय दिलं कापसाची गुणी दिली आणि कापसाची गुणी पाठीवर दिली गाढव पुन्हा पाण्यात आलं पुन्हा ठेच न लागता गाढव पाण्यात पडलं आणि पुन्हा सगळा कापूस पाण्यात विरघळला आता कापसाचं होतं वजन त्याच्यापेक्षा अधिक पटीने जेव्हा वजन झालं तेव्हा गाढव उठता येईना ओझ्याने गाढव मेलं विठाल 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 हे
कुणाच्या खांद्यावर कुणाची ओझे अशीच आहेत महाराज संसारात. आपण अशी ओझं घेऊन चाललोय ना, असं ओझं लोकांकडे. आज तुम्ही बघा ना, हाय डिप्रेशन मध्ये आहेत लोक. आज अटॅकचं प्रमाण एवढं वाढत चाललंय का? फक्त ओझं घेतलेलं आहे, बाकी काही नाही. अरे कोण आहेत आपण या संसाराचं ओझं घेणारे? या संसाराचा निर्माता परमात्मा, या ब्रह्मांडात जीव हा निमित्त मात्र आलेला आहे. प्रपंच हा ईश्वराने आपल्याला निमित्त म्हणून दिलाय. जेवणात जसं लोणचं असतं ना, तसा संसार निमित्त म्हणून असा चाखायचा असतो. बाकी आपला आहार तर खरा परमार्थच असावा. परमार्थ करण्यासाठी आपण आलोय. आपलं आरोग्य हे परमार्थावर अवलंबून आहे. दुर्दैव असं आहे का संसाराच्या भोजनाने माणूस रोगग्रस्त झालाय, पीडाग्रस्त झालाय. अनेक आधिव्याधींनी तो जखडत चाललेला आहे. आणि अशा अनेक विकारांनी त्रस्त झालेला हा माणूस सगळं प्रपंचाचं ओझं त्याच्या डोक्यावर आहे. आज काहींची चेहरे असेच महाराज, सगळं नाशिकचं टेन्शन एकटंच पडलं का काय असं वाटायला लागतं. अरे काय दुःख आहे आपलं? लोकसभेचं दुःख आहे का? हा असू शकतं, काय त्याचं काय सांगता येणार नाही. काळ जवळ आलेला आहे आता. कोण कशाचं ओझं घेईल काही सांगता येणार नाही महाराज. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धनविन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. पण वारकरी किंवा वैष्णव त्याला म्हटलं जातं महाराज का अरे तो संसारात निमित्त मात्र असतो, त्याचा अंतकरण मात्र एक परमात्म्याच्या चरणी स्थिर झाल्यामुळे आणि स्थिरता साचे घर रिगाली जयाचे, तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य गा. त्याच्याकडे कुठलं दुःख आलं, कसलं ओझं आलं महाराज? कोणतंच करते पण तो स्वतःकडे घेत नाही. निरपेक्ष मुनिम शांतम निर्वैर समदर्शिना, जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाची असने. त्याला दुःखच नसतं महाराज. त्याला एक माहिती, या जगात मला देवाने जन्माला घातलंय, मी देवाचा अंश आहे. ममई वंश जीवलोके. घरात माझ्या वाट्याला काही नातेवाईक आलेत, पाहुणे रावळे आलेत, सोयरेधारी आलेत, देवाची इच्छा आहे, त्याने ती बनवलीत. आपण त्यांच्यामध्ये मस्त राहायचं, परमार्थ भजन भक्ती करून घ्यायचं आणि हे जीवन मुक्त आनंद विहार याचा करायचा. असं ज्याला जमलं त्याला जगणं जमलं, बाकीचं चाललंय कणत कुथत. विठाल आमच्याकडे बीडमध्ये एकदा मी कीर्तनासाठी गेलो. ज्यांच्याकडे थांबण्याची व्यवस्था केली होती, मुक्कामची व्यवस्था होती, त्यांच्याकडे आम्ही थांबलो. आणि म्हातारे बाबा होते, 70-75 वर्ष वय होतं आणि फार टेन्शनमध्ये दिसू लागले. मी म्हणलं बाबा का हो, काय एवढे दुःखी आहेत? काही नाही म्हणले महाराज, पाऊस कधी पडणार आहे? म्हणलं पडेल ना पाऊस. नाही पण कधी पडणार आहे? मला आता उन्हाळ्यात थोडा थोडा पडायला लागला, एवढं का टेन्शन घेता? पडेल ना आता पाऊस, ती त्याची इच्छा आहे. भयादस्यास्तपदी अग्नी, भयातपदी सूर्य, हा भयाद इंद्रश्च वायुश्च मृत्यू धावती पंचमहा. महाराज ते नका सांगू, पाऊस कधी पडणार आहे? म्हणलं पडेल ना बाबा. म्हणलं पण काय एवढी चिंता करता? नाही म्हणले, पाऊस जर नाही पडला तर काय खावं? पाऊस नाही पडला तर काय खावं? आणि मी त्यांच्या घरात पाहिलं रोजच महाराज, अशी धान्याची थप्पी लागली होती. थप्पीच म्हणतात तुमच्याकडे? अशी धान्याची थप्पी लागली होती. म्हणलं बाबा ही धान्याची थप्पी कोणाची? आपलीच आहे म्हणले. म्हणलं 100-200 पोते आहेत. हो म्हणले आपलीच आहेत. मग एवढे सगळे असताना चिंता पडली, तुम्हाला काय खावं? नाही म्हणले, पाऊस जर नाही पडला आणि हे खाऊन जर संपलं तर मग पुढच्या पिढीने काय खायचं? म्हणलं काही नाही, चासला जसा सप्ताह होतो तसा सप्ताह करायचा, येणारे कीर्तनकार गायक वादक धरायचे तेच खायचे. काय चिंता करतो आपण, काय खायचं? ही काय चिंता करणे. कोण कशाने दुःखी असेल काही सांगता येणार नाही महाराज. आणि असं ओझं घेऊन लोक निघालेत ना महाराज, असं टेन्शन, असं दुःख लोक घेऊन चाललेत. काही आवश्यकता नाहीये त्याची. अरे काळजी करणारा वर बसलाय, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकळील ऐसे नाही. आणि म्हणून नका ओझं घेऊन फिरू महाराज. कासया पडतो लटिक्याचे भरी, नवता का शिरी भार घेतो. महाराज म्हणतात या संसाराच्या बाजारामध्ये आम्ही नाना देहरूपी धारण केलेत. संसाराचा हाट फिरतो दुकानी, बरोबरी धन मिळवितो. आणि अपेक्षा या संसाराच्या बाजारात, नाना देहरूपी बाजारात मी आलोय आणि पुन्हा इथलं सगळं दुःख भोगतोय. आता याच्यातून मी सुटण्यासाठी प्रयत्न जो केलाय तो देवा तुझ्या चरणाची मिठी कधीच सोडणार नाही असा उपाय मला सापडलाय. आणि पुन्हा एकदा काय ना, जेव्हा माणूस बदलत जातो ना, जेव्हा तो माणूस चांगल्या मार्गाला लागतो, पुढच्या मार्गाला निघाल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याला त्याच्या जुन्या गोष्टीची जाणीव होत असते. कारण तो जुना चित्रपट पुन्हा पुन्हा आपल्या पुढे येत असतो. म्हणून पुढे सरकलेल्या माणसाने पुन्हा मागे मागे वळून बघायचंच नाही, त्याने पुढंच निघत राहायचं. कारण तो जुना सगळा पिक्चर त्याच्या पुढे पुढे येत राहतो. म्हणून बघा महाराजांना उपाय कळालाय पहिल्या 2 चरणात. 3ऱ्या चरणात महाराज पुन्हा खिन्न होतात.
चौथ्या चरणात महाराज अजून खिन्न होतात आणि पाचव्या चरणात महाराज पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करतात. देवा खरंच वाईट वाटतं, मी पुन्हा पुन्हा कशाला इथं जन्माला आलो असेल आणि पुन्हा पुन्हा का गेलो असेल. शेवटच्या चरणात तू कमने का घेतो गर्भवास, तू कामने काहे घेतो गर्भवास, तू कामने काय घेतो गर्भवास, तू कामने काय घेतो गर्भवास. होतो दास कुटुंबाचा, कार होतो दास कुटुंबाचा, घालितो पायासी मिठी कसरे, घालितो पायासी मिठी कसरे, तो दुसरे आड येऊ, नेदी तो दुसरे, नेदी तो दुसरे आड येऊ, आड येऊ, नेदी तो दुसरे, नेदी तो दुसरे आड येऊ, नेदी तो दुसरे, नेदी तो नेदी तो दूसरे आड येऊ, नेदी तो दूसरे आड येऊ, आड येऊ, नेदी तो दूसरे, दूसरे आड येऊ, आड येऊ, नेदी तो दुसरे आड येऊ, नेदी तो दूसरे आड येऊ, नेदी तो दुसरे 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 आड आगाली तो पायासी मिठी कसरे, गाली तो पायासी सगळ्यांनी छान टाळी होऊ द्या एकदा. ज्याला टाळीने वाजवायची त्याने मग गाऊन दाखवा. तुका म्हणे काही घेतो गर्भवास, काया होतो दास कुटुंबाचा, घाली तो पायासी मिठी एकसरे, नेदी तो दुसरे आड येऊ.
आत्ता झालेल्या भैरवीच्या सुद्धा आड येऊ नये असं मला वाटत होतं. पंडितजी जे म्हणाले होते का भैरवी म्हणजे सदा सुहागण राग आहे, त्याची प्रचिती आज मला आली अण्णांच्या आणि रोहिदास महाराजांच्या गोड गाळ्यातून ऐकताना. आणि भैरवी बघा ना, संतांनी शेवटी ठेवली ना कीर्तनाच्या. पहिल्यांदा म्हणता येत नाही असं नाही, पण कीर्तनाची भैरवी होऊ नये म्हणून शेवटी ठेवली. काय संतांची दूरदृष्टी असेल आपल्या. आणि म्हणून पत्रिका द्या मला, गोड अशी ही उत्सवातील कीर्तन सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. तुकोबाऱ्या देवाला सांगता, देवा पुन्हा पुन्हा गर्भवासाला मी का आलो असेल, का मी हे सगळं दुःख सहन केलं असेल. आज मात्र मी तुझ्याकडे आलो, तुझ्या चरणाला एकदा का मिठी मारली का आता मी दुसरं काही मध्ये येऊ देणार नाही. आपल्या या सर्व चास नगरीमध्ये जमलेल्या सर्व भाविकांना सुद्धा माझी हीच प्रार्थना असेल. या अभंगाचा सिद्धांत केवळ एवढाच आहे का आपण भगवंताकडे आपलं अंतकरण मोकळं करावं. आपल्याबद्दल जे काही आपल्या भावना आहेत त्या देवाला सांगाव्यात. जगाला सांगून पण काही फायदा नाही. लोकाला आपण कसे आहोत हे सांगण्यात काही मजा राहिलेली नाही. जे सांगायचं ते देवाला सांगावं, जे सांगायचं ते संतांना सांगावं. आपण जर लईच फार आपलं दुःख मोकळं करायला गेलो तर लोक रडून ऐकतात आणि पुन्हा जगाला हसून सांगतात. मग तसं पण करू नका. जे सांगायचं ते रडा किंवा हसा, पण त्याच्या पुढं रडा. हसायचं तर त्याच्या पुढं हसा, तो नक्की स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. अशी ही परमात्म्याची शक्ती अगाध आपल्यावर नित्य कृपा करण्याकरता, म्हणून त्याचं मार्गदर्शन व्हावं यासाठी अखंड रिणाम सप्ताह आपला चास नगरीचा स्वामी काशिकानंद महाराजांच्या प्रेरणेतून अनेक वर्षापासून या ठिकाणी संपूर्ण होतो आहे. गोड संत चरित्र कथा सुद्धा आपण हर्षद महाराज कुठे, हां हर्षद महाराज यांच्या मुखातून आपण संत चरित्र कथा ऐकत आहात. आणि जन्मभूमी असल्यामुळे आपण गावात 7 दिवस दिलेच पाहिजे, ती आपली जबाबदारी आहे. मी सुद्धा माझ्या गावात 7, सगळीच आमची महाराज मंडळी देतात, वेळ द्यावाच लागतो. आणि म्हणून महाराजांची उपस्थिती आहे. गोड अशा कीर्तन सेवा सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि नियोजन फार आखीव रेखीव आपल्या उत्सवाचं. काहींनी पंक्तीचं सौजन्य घेतलंय, काहींनी संत पूजन घेतलेलं आहे. आजच्या कीर्तनाचं ज्यांच्याकडे संत पूजन आहे ते श्री कारभारी महादू ढाकणे आणि एकनाथ कारभारी भाबड सर यांच्याकडे संत पूजन आहे. आजचं पंगत अन्नदान ज्यांचं होतं ते कैलासवासी नामदेव विठोबा भाबड यांच्या स्मरणार्थ अन्नदान झालेलं आहे. आणि असा हा गोड सोहळा या ठिकाणी चालू आहे. आदरणीय भजन मूर्ती तुकाराम अण्णा आरोटे, आदरणीय रोहिदास महाराज मते या 2 महापुरुषांचा गोड गळा श्रवणासाठी मिळतोय. आणि ज्यांचा गोड पखावज ऐकत आहात आमचे किरण महाराज, पखावज क्षेत्रातील मास्टर पखावज वादक म्हणतो मी त्यांना. किती हात किती शार्प असावा, किती किती मृदू वाजवावं, ते आमचे किरण महाराजांकडून खरं तर शिकलं पाहिजे. कीर्तनकाराला एरवी बोलूच न देण्याचा पण एक प्रघात आलेला आहे की नाही. हां गाऊन पण पण आमच्या किरण महाराजांचा पखवाज म्हणजे समाज तर त्या पखवाजाला ऐकतच राहतो, पण गाणाऱ्यालाही विक्षेप न होता, कीर्तनकारालाही विक्षेप न होता आपल्या पखवाजाच्या नजाकती ज्यांच्या हातातून बाहेर पडतात ते आमचे किरण महाराज. गोसावी महाराजांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आदरणीय भगीरथ महाराजांच्या सोबत मागच्या वर्षी निवृत्तीनाथ महाराजांच्या सोहळ्यामध्ये अगदी सुंदर असा दिंडी सोहळ्यात आम्ही चालण्याचा योग आला होता. त्यामुळे अत्यंत महाराजांशी स्नेह जुळलेला आहे. किरण महाराजांचा गोड असा स्वभावही आम्हाला बघायला मिळाला. गावकरी अत्यंत सुंदर असं हे नियोजन करतात. ज्यांच्याकडे भोजनाची व्यवस्था आहे सगळ्याच गाणारे वादकांना, कीर्तनकार महाराजांना, ते आदरणीय संपत अण्णा भाबड सर मला अण्णांनी सांगितलं, म्हणले मी वैकुंठवासी नामदेव महाराज पाठडेंचा शिष्य आहे. मला इतकं बरं वाटलं. मग मागाशी जेवण झाल्यानंतर बऱ्याच वेळा मी चर्चा पण केली अण्णांसोबत की खरंच आज असं वाटतं का जर पठाडे महाराज असते तर काय क्रेज असते महाराज संप्रदायामध्ये, काही लोक तयार झाली असते ना ऐकायच्या बाबतीत. खरंच समाज तयार झाला असतो. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं काही लोक राहिली नाहीत. असू दे, आता काय आपण किती जरी अंतकरणातून दुःख व्यक्त केलं तरी शेवटी ते आहेच नियमानुसार. आणि म्हणून सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी चालू आहे. प्रत्येकाने या उत्सवामध्ये आपापलं योगदान दिलेलं आहे. प्रत्येकाने सेवा देत राहा. गावाला सुद्धा सगळ्यांना विनंती आहे, उद्यापासून महाराष्ट्रातील अत्यंत सुंदर चांगली वक्ते आपल्याकडे येतात. सगळ्यांनी या उत्सवाचा आनंद घ्या. हेवे दावे, तिरस्कार, मत्सर, द्वेष, भांडणं, राजकारण, जातीयवाद, भांडणवाद, प्रांतवाद महाराष्ट्राच्या या वैष्णव परंपरेला अत्यंत न शोभणारा असा आहे, हे मी रोज सांगतो. आणि म्हणून आज गाव सक्रिय झालं पाहिजे. आज वाईट काम करण्याकरता सगळे वाईट लोक एकत्र येऊन वाईट कामं करतात. आपण सगळ्या गावांनी एकत्र येऊन सुंदर सप्त्याचा आनंद घेतला पाहिजे, ही माझी सगळ्यांना विनंती असेल, प्रार्थना असेल. सगळ्यांनी या उत्सवाचा आनंद घ्या.
आदरणीय बाबड सरांच्या माध्यमातून येण्याचा योग आला. आपण या उत्सवामध्ये जी सेवा कराल, इथं चटई जरी कुणी उचलली तरी सुद्धा ती देवाच्या चरणावर सुपूर्त होणार आहे. तुम्ही उचललेलं पात्र सुद्धा पंक्तीतलं ते सुद्धा देवाची सेवा म्हणून देव स्वीकारणारे. लक्षात ठेवा, तुम्ही दिलेली देणगी असेल, तुमच्या देणगीचा एक एक न्याय ही सप्ताह कमिटी पूर्ण भगवंताकडे सोपवणार हे पण लक्षात ठेवा. तुमच्या या प्रत्येक देणगीला असेल, तुमच्या सेवेला असेल, न्याय देणारी ही माणसं आहेत म्हणून मी यांच्यासाठी बोलतो. लक्षात ठेवा, अत्यंत निस्वार्थ आणि अंतकरण असले आमचे आदरणीय भाबड सर आणि सगळी सप्ताह कमिटी. सरांचं हे जन्मगाव आहे आणि सरांचं कार्यक्षेत्र दातलीला आहे. 28-30 वर्षापासून सर दातलीला राहतात, पण दातलीचा सुद्धा सप्ताह अत्यंत सुंदर, अतिशय आखीव रेखी स्वरूपामध्ये सर करतात. तिथलंही सगळं आयोजन नियोजन तिथल्या ग्रामस्थांनी सरांकडेच दिलेलं आहे. आणि ही तर गाव जन्मभूमी आहे सरांची, त्यामुळे जन्मभूमी जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी घरी असे. जन्मभूमीसाठी आपल्याला सेवा द्यावीच लागते. त्यामुळे सर देतील काय, आदरणीय हर्षद महाराज देतील काय, गावातला प्रत्येक वारकरी, प्रत्येक भाविक, प्रत्येक माय माऊली, प्रत्येक लहान असेल मोठा असेल कोणी असेल, जो असेल तो त्याची जबाबदारी आहे का आपण उत्सवामध्ये सेवा दिली पाहिजे. ज्याला जी जमेल ती सेवा आपण करा. आपण सगळ्यांनी काठ्या लावा. याला हनुमंतरायांनी करंगळी लावली या सप्ताहाला. लक्षात ठेवा. त्यामुळे हे सगळंच्या सगळं जे चालतं देवाची कृपा चालते. आपण फक्त निमित्त मात्र असतो. आणि सगळ्यांनी सक्रिय व्हा आणि या उत्सवाचा आनंद घ्या. यदक्षरम पदभ्रष्टम मात्राहीनम तु यद भवेत तत्सर्व क्षम्यता देव प्रसिद्ध परमेश्वर. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज माऊली तुकाराम, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. तुझे वेडी वापुडे उत्तरे नाही उच्चारिला अधिकार खरा क्षमा अपराध महाराज तुम्ही जिद्दा म्हणे ज्ञानेश्वराला कफया खरा क्षमा अपराध महाराज तुम्ही जिद्दा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम तुकाराम, कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमपूज्य काशिकानंद महाराज यांच्या कृपाशीर्वादाने मर्यादो पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवाच्या शुभपर्वावरती, पवित्र अशा पुण्यपर्वावरती संपन्न होणारा अखंड हरिनाम यज्ञ, या धर्मयज्ञामध्ये कीर्तन महोत्सवातील आज दुसरं पुष्प ज्यांच्या मधुर अभ्यासपूर्व वाणीतून आपण सर्वांनी श्रवण केलं, ते या महाराष्ट्रातील आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपलं वारकरी शिक्षण पूर्ण करून आणि अतिशय तरुण वयामध्ये बालपणापासून वारकरी संप्रदायाचे धडे घेणारे अतिशय महाराष्ट्रातील तरुण युवा कीर्तनकार आणि ज्यांचं नाव फार मोठं आहे, ज्यांचा अभ्यास संत वाङ्मयाचा फार मोठा आहे, गाढा अभ्यास आहे, असे युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज इलग बोधेगावकर पाथर्डी. तसं पाहिलं तर संप्रदाय पाथर्डीमध्ये फार मोठा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायाचं महामेरू म्हटलं तर पाथर्डी भाग आहे. आणि अशा पाथर्डी भागातून असे नवरत्न महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला मिळाले. महाराज वेळेवरती आले आणि आमच्या धर्मयज्ञाची खऱ्या अर्थाने आपल्याकडून सेवा घडली. मी इलग शास्त्रींचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. खऱ्या अर्थाने एक आध्यात्मिक विचार, वारकरी संप्रदायाचं तत्व आज आपल्या अभंगातून आम्हा सर्वांना श्रवणासाठी मिळालं. खरोखर तुमचा अभ्यास, तुमचं वाङ्मय हे खरोखर घेण्यासारखं आहे. आणि अतिशय कमी वयामध्ये तुम्ही फार मोठी संप्रदायाची उंची गाठवलेली आहे. मी परमेश्वर चरणी एकच प्रार्थना करतो, आमच्या चास पंचक्रोशीच्या वतीने तुम्हाला मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो की भविष्यामध्ये वारकरी संप्रदायाचं भूषणावं तुम्ही घडावं आणि वारकरी संप्रदायाची पताका अशीच तुमच्या हातून फडकत राहावी, अशी मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो.
महाराजांचे आभार व्यक्त करतो. महाराजांना साथ देणारे गंधर्व सभेत उभे असणारे आमचे 2 परंतु अतिशय महत्त्वपूर्ण अनेक दिवसापासून या धर्मयज्ञाची ते सेवा करतात असे गायन सम्राट हरिभक्तीपरायण तुकारामण्णा रोटे, गायन सम्राट नाशिक भूषण हरिभक्तीपरायण रोहिदासजी महाराज मते, आणि खरोखर महाराज यांची तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारची खऱ्या अर्थाने वाहवा केली. ज्यांच्या हातामध्ये इकडे ज्यांच्या ओटामध्ये गाणं आहे आणि ज्यांच्या हातामध्ये खरा नजाकत आहे असे हरिभक्तीपरायण किरणजी महाराज गोसावी मृदुंगाचार्य, त्यांना साथ देणारे सर्व टाळकरी, चास, कासरवाडी, नळवाडी, नांदूर, शिंगोटे, पंचक्रोशीतील सर्व टाळकऱ्यांचं मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. सर्वांचे आभार मानतो. मित्र हो, हा आपला नामयज्ञ अनेकांच्या मदतीने, अनेकांच्या योगदानातून हे देव कार्य, हे पांडुरंगाचं कार्य संपन्न होत असतं. आपण आपल्या कार्यामध्ये नेहमी उड्या मारत असतो, नेहमी आपण आपल्या कार्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत असतो, देत असतो. पण पांडुरंगाच्या कार्यामध्ये महाराज ह्या गावातील प्रत्येकाने लहानापासून मोठ्यापर्यंत काही ना काही योगदान दिलेलं आहे. म्हणून हे देवकार्य अनेक वर्षापासून संपन्न आहे. हा सप्ताह आहे, हा 70-80 वर्षाची परंपरा. जसं नामदेव महाराज पठाड्यांचं तुम्ही खऱ्या अर्थाने इथंच त्यांचं कीर्तन संपन्न होत होतं. मोठमोठाले महाराज ह्या गावामध्ये येऊन गेले. ह्या नामयज्ञाला फार मोठा इतिहास आहे आणि हा नामयज्ञ पुढच्या पिढीने, ज्या जुन्या पिढीने चालू ठेवला, पुढच्या पिढीने चालू ठेवायची जबाबदारी ही आपल्या सर्वांवरती आहे. आणि या नामयज्ञातून खऱ्या अर्थाने वर्षभराचं आपली चार्जिंग होत असते आणि परमेश्वराची कृपा करून घेण्याचं खरं हे नामयज्ञ साधन आहे. असू द्या, या यज्ञामध्ये अनेकांचं सहकार्य आहे. या यज्ञाचे खऱ्या अर्थाने जुने जाणकार मार्गदर्शक म्हणून कारभारी महादेव ढाकणे आमचं पितृतुल्य असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी कीर्तनरूपी सौजन्य सेवा इथं घेतलेली होती. मी मामांना विनंती करतो पुढे या. ढाकणे सर तुम्ही पुढे या, बाबांना उशीर होईल. या यस, शिवाजी ढाकणे सर आणि महाराजांना विनंती करतो की एक कृतज्ञता गावाच्या वतीने त्यांना वारकरी उपरणं आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. फोटो घे. यांना साथ देणारे आमचे बंधू कैलासवासी निवृत्ती कारभारी भाबड यांच्या स्मरणार्थ त्यांचा मोठा मुलगा सचिन निवृत्ती भाबड यांनाही मी विनंती करतो की त्याने पुढे यायचं आहे आणि कीर्तनरूपी सौजन्य सेवा तुम्ही स्वीकारली त्याबद्दल महाराजांच्या हस्ते वारकरी उपरणं स्वीकारायचं आहे, श्रीफळ स्वीकारायचं आहे. महाराज ज्यांनी खऱ्या अर्थाने संत भोजनाच्या माध्यमातून पुण्य आपल्या पदरात पाडून घेतलं, त्यांचं पुण्यस्मरण याच मंडपात उद्या होतंय. ते कैलासवासी आमचे नामदेव तात्या भाबड या गावचे माजी सरपंच आणि त्यांचे 3 मुलं आहेत, अशोक, उल्हास आणि बाळू. आमची लीला काकू या कुटुंबाने तात्यांच्या स्मरणार्थ संत भोजनाची पंगत आज त्यांनी घेतली होती. मोठ्या आनंदात उत्साहात त्यांनी ती दिली. मी अशोकला विनंती करतो की महाराजांच्या हस्ते आपण श्रीफळ आणि वारकरी उपरणं स्वीकारायचं आहे. हा आमचा अशोक VN नाईक शिक्षण संस्थेचा संचालक आहे नाशिकमध्ये आणि उद्या त्याच्या वडिलांचं पुण्यस्मरण इथंच होणार आहे. 2-3 हजार लोक बाहेरून येणार आहे. धन्यवाद. मित्र हो, आजचा जो सकाळचा जो पहारा होता आणि आता जो संध्याकाळचा जो पहारा चालू आहे, सकाळी संपतांना खैरनार, बाळासाहेब फकीरा खैरनार यांच्या पूर्ण वाड्याचा पहारा होता आणि आता चालू आहे संपूर्ण ढाकणे परिवार. आमचे भानुदास भाबड, बबन भाबड, वसंत भाबड, एकनाथ नारायण या सर्व दोन्ही कुटुंबाचा पहारा रात्रीचा चालू आहे. इथं असं प्रत्येक जण पहारा देतोय. विना गळ्यामध्ये आहे. देवाच्या दारामध्ये विना घेऊन अर्धा तास, 1 तास, 2 तास उभं राहिलं तर देव सुद्धा आपल्यासाठी आयुष्यभर उभा राहील. या भावनेने आमचे लोक प्रयत्न करताय आणि करावा तो प्रयत्न. अशी खऱ्या अर्थाने या सप्ताहाचं जे फळ आहे ते फळ आहे. हे सर्व आपला लौकिक आहे पण ते फळ फार महत्वाचं आहे. ते पुण्य सर्वांनी पदरात पाडा, कारण उद्या सकाळचा जो पहारा आहे तो आमच्या ह्या सप्ताहाचे मार्गदर्शक कोपरगावला राहतात परंतु सर्व गावाकडे त्यांचं लक्ष आहे. असे आमचे देशमुख दादा
राजमन देशमुख कोपरगाववरून इथं आलेले आहेत आणि सहाने परिवार, या दोन्ही परिवाराचं ते नेतृत्व करतात. आज टाळ घेऊन इथं उभे होते. दादा उद्या तुमचा पहारा आहे सकाळचा. तुम्हाला जोडी चंद्रभान कोंडाजींचा वाडा आहे, चंद्रभान कोंडाजी खैरनारचा वाडा आहे, त्याच्यानंतर संजू यादव खैरनारचा वाडा आहे. दिवसभराचा पहारा तो आहे. उद्या संध्याकाळचा जो पहारा आहे तो पण आपल्या सर्वांना माहीत आहे की उद्या संध्याकाळी, उद्या तसं एकादशीच पर्व आहे, हे महान असं पर्व आहे. सचिन राधाकिशन बिडकर आमचे सप्ताचे मार्गदर्शक, बिडगर कंपनी बाळाभाऊ असेल आणि विलास सोनू भाबड, असे 2-3 वाड्यांचा, भाऊ पटेल पांडुरंग भाबड यांचा उद्या रात्रीचा पहारा आहे. दादा तुमच्या वाड्याला संपूर्ण सूचना द्या आणि तो पहारा आपण संपन्न करायचा आहे. उद्या अतिशय थोर अशी मोठी सेवा आपल्या ह्या धर्मयज्ञात होणार आहे. हरिभक्ती परायण सुदाम महाराज पानेगावकर ईश्वशांती केंद्र आळंदी येथील महान व्यक्तिमत्व आपल्याकडे येणार आहे. आणि उद्याचं जे कीर्तन सौजन्य आहे, या सप्ताहाचे मार्गदर्शक, या गावचे चेअरमन म्हणून ते काम करतात असे सन्माननीय आमचे सर्वांचे मार्गदर्शक कचरो अण्णा यादव खैरनार, आणि जिथं झाडलोट करतोय हा संपूर्ण सप्ताहाला फार मोठी मदत त्याची आहे, झेंडे लावतो असा एकनाथ यादव खैरनार, आणि ह्या स्टेजची सर्व सजावट करणारा बाळासाहेब यादव खैरनार, या तिन्ही भावांचं फार मोठं महत्त्व या सप्ताहाला आहे. खरोखर तन मन धनाने हे लढतात. उद्याचं संपूर्ण सौजन्य त्यांचं आहे आणि उद्याची संत पंगत सुद्धा त्यांचीच आहे. म्हणजे संत भोजनाची पंगत, एकादशीचं फराळ 700-800 लोकांचं एकादशीचं त्यांनी निमंत्रण पण देणार आहे उद्या. एवढी मोठी फराळाची पंगत त्यांच्याकडे आहे. म्हणून सर्वांना मी विनंती करतो, 2 दिवसांचं आपलं सांगता झाली, आता आपल्याकडे राहिले फक्त 5 दिवस, 6 दिवस राहिले. या 6 दिवसामध्ये आजूबाजूच्या सर्व आपल्या राहणाऱ्या व्यक्तींना एक समज द्या की हे नामयज्ञ, हे धर्मकार्य, याच्यामध्ये केवळ श्रवण भक्ती जरी झाली तरी आपला उद्धार होत असतो. म्हणून आपण सर्वांनी उपस्थित राहा अशी मी कळकळीची विनंती करतो. आणि सर्वांना आपण आल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. इथे साऊंड सिस्टीमवाले आमचे पोहेगावचे रवी चौधरी, अतिशय गाजलेली साऊंड सिस्टीम आहे, सुंदर असं त्यांचं नियोजन आहे. समोर यूट्यूबच्या चॅनलवरती भालेराव आहे. सर्वांचे आभार व्यक्त करतो. आजचा कीर्तनाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. उद्या वेळेवर